नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. एचयूएफ कंपनीला 9 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या 2 माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निगडी ठिकाणी छापेमारी करीत 26 कोटी 30 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये 24 अचल मालमत्तेचा समावेश आहे. कंपनीने केलेल्या घोटाळ्यातील पैशातून त्यांनी त्या मालमत्ता खरेदी केल्या असा ठपका ईडीनं ठेवला असून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली आहे. सुनील कुमार गर्ग कंपनीचे माजी व्यवस्थापक संचालक आणि निखिल अग्रवाल माजी मुख्य वित्तीय अधिकारी अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. या प्रकरणामध्ये कंपनीच्या विद्यमान व्यवस्थापक संचालकानं चाकण येथे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावर ईडीनं तपास सुरू केला. व्यापाऱ्याकडून घेतलेले पैसे वैयक्तिक नावावर वळवून या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करीत कंपनीच्या बनावट नोंदी तयार केल्या. तसंच बनावट पावत्यांची तयारी केली आणि कंपनीला सेवा पुरवठा करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या नोंदी करत त्यांना पैसे दिले आणि हेच पैसे व्यापाऱ्यांनी वैयक्तिक नावावर वळवले. ईडीच्या तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की अशा पद्धतीनं व्यवहार न केल्यास व्यापाऱ्यांना धमकी दिली गेली. या प्रकरणात दोन्ही आरोपींच्या 10 कोटी 15 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सामान्य माणसासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे, कारण आता तुमचा ईएमआय कमी होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण जारी केलेलं आहे. आरबीआयनं रेपो रेट मध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात करण्याचा निर्णय घेतलाय. रेपो रेट 6.50% वरून 6.25% आलेला आहे. त्यामुळे आता सामान्यांचा ईएमआय कमी होणार आहे. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज आता सुसह्य होणार असल्याचं देखील कळत आहे. 12 लाखापर्यंतचा उत्पन्न कर मुक्त झाल्यानंतर आता व्याजदरातही कपात करण्यात आली, त्यामुळे सर्वसामान्यांना हा अतिशय मोठा दिलासा मिळालेला आहे. संतोष देशमुख संदर्भात बातम्या का पाहतोस, वाल्मिक कराड आणि मुंडे विरोधात बातम्या का पाहतोस असं म्हणत अशोक मोहितेंना मारहाण करणाऱ्या दोघांना कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. वैजनाथ बांगर असं एका आरोपीचं नाव आहे, तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे आता पोलीस बाल हक्क न्यायालयात त्याला हजर करणार आहेत. बीडच्या धारूर तालुक्यातल्या तरमळी या गावामध्ये अशोक मोहिते नावाच्या तरुणाला या दोघांनी जबर मारहाण केली. वाल्मिक कराड आणि मुंडे विरोधातल्या बातम्या का बघतोस त्याचा जाब ते विचारत होते. यावेळेस आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांसह आणि कोयत्यानं आणि रॉडनं मारहाण केली. त्यामुळे अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. लातूरच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशोकच्या भावानं दिलेल्या तक्रारीनंतर त्याला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्यावर आता पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केलेली आहे. अशोक मोहितेला मारहाण करणारा एक आरोपी अल्पवयीन आहे, त्याचं वय 17 आहे. त्यामुळे या आरोपीला धारूरच्या बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली. तर दुसरा आरोपी वैजनाथ बांगर याला धारूरच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तरी आता बीड मधील वाढती गुन्हेगारी आणि दहशत संपवण्याचं मोठं आव्हान हे स्थानिक पोलीस प्रशासनासमोर उभं ठाकलंय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का? प्रेम समस्या, नोकरीतील अडचणी, व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण. मग या सर्व समस्यांवर एकच उपाय, श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र. आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएचडी तज्ञ, लाल खिताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार. एकूण 7,000 संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर. 18 मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा. तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे. तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग. तेव्हा आजच संपर्क साधा. ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएचडी तज्ञ यांना 7420843709 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकमध्ये महिलांपाठोपाठ आता पुरुष देखील चेन स्नॅचिंगच्या रडारवर आले आहेत. सिडकोतील एकता चौकात भावेश पवार आणि त्यांच्या मित्रांवर 2 दुचाकीस्वारांनी पाळत ठेवून सोन्याची चैन लांबवले. या घटनेमध्ये पवार यांच्या मानेला दुखापत झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या घटनेवर अंबड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झालाय.
पवार यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांनी सांगितलं की ते गप्पा मारीत असताना चोरांनी चैन खेचली आणि नंतर तिथून पळून गेले. याबाबत आता पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापुढची बातमी आहे खास विद्यार्थ्यांसाठी. परीक्षेमध्ये जर तुम्ही कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. गुन्हे दाखल केले जातील. बोर्डाचे नियम न पाळल्यास विद्यार्थ्यांवर ही कारवाई होणार आहे. आजच्या या बातमीपत्रात इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि